नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे मजेत असालच, मजेत नसतात तरी मजेत राहायला शिका। डोंबिवलीकर स्वप्ना पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे। आणि मित्रांनो, आज आहे 25 तारीख, आज संडे आहे, साईच्या पप्पांना सुट्टी आहे। सो म्हटलं चला आज आपण कुठेतरी बाहेर जाऊया। तसं आम्ही बाहेर निघालेलो आहोत आणि कुठे जाणार आहोत ते मी तुम्हाला सांगणार आहे। पण मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन ऑल करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि तुम्ही व्हिडिओ मध्ये बनवून राहा। मित्रांनो, व्हिडिओला आपली सुरुवात झालेली आहे, सो व्हिडिओ एन्जॉय करा। फायनली मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो आहोत कल्याणला आणि मस्त थंड वातावरण आहे आणि आपली ब्राउनी धावत आहे मस्त कल्याणच्या रोड वरून। आणि बघूया आता कुठे कुठे आपली ब्राउनी धावणार आहे ते। फायनली मित्रांनो, आपला प्रवास संपलेला आहे आणि आपण डोंबिवली पासून 34 किलोमीटरवर असलेल्या वैष्णवी मातेचं दर्शन करण्यासाठी मी आलेली आहे। आणि माझ्या व्हिडिओ मधून तुम्हाला पण दर्शन घडवणार आहे। मंदिराचं द्वार आहे, तिकडे लिहिलेलं पण आहे वैष्णवी देवी माता। तर इकडून आपण आतमध्ये जाऊया, पहिले दर्शन करूया, नंतर बाकीचा व्हिडिओ बनवूया। तर मित्रांनो, मंदिराच्या आता आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि मंदिराचा आतमधला परिसर एवढा सुंदर आहे, एकदम शांत वातावरण आहे आणि समोरच मंदिर आहे। तर पहिले आपण तिकडे जाऊया आणि दर्शन करूया, नंतर बाकीचा व्हिडिओ बनवूया। मित्रांनो, आतमध्ये आल्यानंतर खूप छोटे छोटे मंदिर आहेत आणि इकडे बघा वैष्णवी देवीचं मस्त असं सुंदर अशी मूर्ती आहे, प्रतिमा आहे, तिकडे पण आपण दर्शन करूया। अजून आपल्याला आतमध्ये जायचं आहे, जे मेन मंदिर आहे तिकडे आपल्याला जायचं आहे। तर इकडे प्रवेशद्वार आहे, इथून आपण आतमध्ये जाऊया। आतमध्ये आपण मित्रांनो जाणारच आहोत, पण बघा इकडे गुफा आहे, या गुफेमधून आपल्याला जायचं आहे। आणि जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो कोणत्याही, तेव्हा बाहेर आपण बोलतात ना पाणी, पायावरती पाणी घेऊन जातो किंवा नळ असतात, तिकडे आपण हातपाय धुवून जातो। तर इकडे बघा गुफेमध्ये खाली पाणी सोडलेलं आहे, तर आपोआप आपले पाय इकडून धुतले जातात आणि आपण इकडे आता आतमध्ये प्रवेश करूया। या माझ्या मागून, ना अंधार आहे, थोडं लाईट आहे, हा मस्त वाटते। पूर्ण पाणी सोडलेलं आहे बघा ना मित्रांनो, पूर्ण दगडाचं आहे ना, मस्त एकदम। तर मित्रांनो, मस्त आता मंदिराच्या आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि समोर देवीचं मस्त अशी मूर्ती आहेत आणि मंदिर खूप छान आहे। तर दर्शन करून पण आमचं झालेलं आहे, पुजारी बाबा आहेत, मस्त गारानं गायलेलं आहे देवीला आणि खूप छान वाटतं। आतमध्ये पूर्ण गुफा आहे, पूर्ण दगडाचं बनवलेलं आहे मंदिर। तर बाबा आपण सांगू शकता? ये लोग दर्शन करने के लिए आए हुए यहाँ पे महाकाली, महालक्ष्मी और महासरस्वती, ये तीनों माता विराजमान है। इनको मिला करके वैष्णव माता मंदिर बना हुआ है। ये बहुत पुराना मंदिर है, 40-50 साल हो गया है। यहाँ पे साईं बाबा मंदिर है, पहले सबसे प्रथम साईं बाबा मंदिर है, दूसरे स्थान पर नव दुर्गा माता जी हैं, तीसरे स्थान पर हनुमान जी हैं, चौथे नंबर पे सरस्वती माता है। उसके बाद लास्ट में महालक्ष्मी और महासरस्वती माता का दर्शन पा करके वैष्णव माता मंदिर का दर्शन पाएंगे। इसके बाद आप गुफा के अंदर बाहर जाएंगे, वहाँ पे भोले बाबा का दर्शन करेंगे। उसके बाद बाहर निकलने पे भैरव बाबा का दर्शन करके आप लोग अपने जीवन को धन्य बनाएं। यही बाबा ऐसा कहा है कि इधर जो मन्नत मांगते हैं वो भी पूरे होते हैं। यहाँ पे जो भी लोग आकर के मन्नत मांगेंगे उनकी मनोकामना पूरी होती है। बोलो साचे दरबार की जय। हाँ, 30 साल हो गया, 30 साल हो गया। तर मित्रांनो, पाहू शकता बाबाने इकडे 30 साल झालेले आहेत आणि बाबा पूर्ण इकडे मंदिराचं पूर्ण आजूबाजूचं परिसर आहे किंवा इकडे जे भक्त येतात त्यांच्यासाठी गारानं गातात आणि जे नवसाला बोलतात ना, इकडे जे पण आपण नवस करू ना ते माता जिंकून घेते, असं पण बाबांनी सांगितलं। आणि खूप म्हणजे खूप पुराण हे मंदिर आहे। तर चला आता आपण गुफेतूनच आपल्याला बाहेर जायचं आहे। जय माता।
तर मित्रांनो, बाबांनी सांगितल्याप्रमाणे आपण मंदिरामध्ये दर्शन केलेलं आहे आणि मंदिरातून दर्शन केल्यानंतर आपण आता पायरी चढलेलो आहोत. पायरी चढून मी आतमध्ये आलेले आहे. आतमध्ये आल्यानंतर म्हणजे प्रथमच आपल्याला इकडे भोलेनाथांची पिंडी आहे आणि इकडे शंकर पार्वती आहेत, त्यांचं दर्शन करायचं. आणि बघा मंदिर पूर्ण, सगळे जे मंदिर आहेत ना मित्रांनो ते पूर्ण गुफा आहे आणि दगडाचं नक्षीकाम तुम्ही बघू शकता कसं कोरलेलं आहे पूर्ण दगड. इकडे गणपती बाप्पा आहे, आपण इकडे पण दर्शन करूया. जय भोलेनाथ की जय. मित्रांनो, आपलं दर्शन करून झालेलं आहे आणि पूर्ण मंदिराचा व्ह्यू पण तुम्ही पाहिला असेल. खूप सुंदर असा व्ह्यू आलेला आहे आणि मस्त मित्रांनो, इकडे जास्त काही गर्दी नाही कारण येतात लोक, पण थोडे थोडे लोक येतात, म्हणजे कमी, जसं त्यांना वेळ भेटेल तसा. कारण बरोबर हायवेच्या बाजूलाच हे मंदिर आहे आणि खूप म्हणजे खूप मंदिर तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला समजून येईल की खूप जुनं असं पुरातन काळापासून हे मंदिर आहे. आणि आतमधलं जे मंदिर आहे ते गुफेमध्ये आहे आणि खूप सुंदर असं बोलतात ना, आतमध्ये जे दगडाची आहे ना कलाकृती ती खूप सुंदर आहे. तर खूप छान वाटलं मित्रांनो. तुम्हाला जर कधी वेळ भेटला या रस्त्याने, जर तुम्ही मार्गाने तुम्ही कधी जात असाल तर नक्की वैष्णवी देवीचं दर्शन करा. आणि आता निघायची वेळ आलेली आहे, तर चला, इथून 9 किलोमीटर अंतरावर पडगा आहे. पडग्याला तुम्ही जातच असाल तर पडग्याला आपण जाऊया आणि थोडं मार्केट फिरूया. तो पण मार्केट मी तुम्हाला दाखवते. तर मित्रांनो, आता आम्ही निघालेलोच होतो, पण इकडे बाबा बसलेले आहेत. सो बाबांनी सांगितलं की वैष्णवी मातेचं दर्शन केल्यानंतर इकडे समोर भैरवनाथाचं मंदिर आहे, तिकडे जायचं आहे, तिकडे दर्शन करायचंय, तरच आपलं हे दर्शन पूर्ण होणार. सो आता आम्ही तिकडे चाललेलो आहोत, तर तिकडे जाऊन पण आपण दर्शन करूया आणि नंतर मग आपण पडग्याला जाऊया. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत मंदिरात. हे पण छोटंसं मंदिर आहे, इकडे भैरवनाथाची मूर्ती आहे, तिकडे पण दर्शन करूया. चला मित्रांनो, आता आपलं शेवटचं दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही नक्की या आणि या मंदिराला नक्की भेट द्या. सो आता भूक पण लागलेली आहे आणि आता आपण जाणार आहोत पडग्यामध्ये आणि पडग्याचं पण थोडं मार्केट फिरूया आणि नंतर मग काहीतरी खाऊया. आणि आता ऊन लागायला पण सुरुवात झालेली आहे. फायनली मित्रांनो, आता आम्ही पडग्याच्या मार्केटमध्ये आलेले आहोत, मच्छी मार्केटच्या. आणि मच्छी मार्केटच्या नावाने पडगा खूप फेमस आहे. इकडे सुकी मच्छी भेटली जाते आणि ती एकदम स्वस्त आणि मस्त असते, वाटी असतात इकडे. सो चला, थोडं मी तुम्हाला मार्केट दाखवते आणि फिरूया, बघूया काय भेटते ते आपल्याला. अशी टोपरी कशी आहे हो दादा? हे 500 रुपये आहेत. आणि ह्या वरच्या ह्या कशा आहेत? जवला आणि ती कर्दीची 100ला. तर मित्रांनो बघा, मी जवला घेतलेला आहे, करंदी घेते करंदी. आणि इकडे बोंबील पण आहे, बोंबील पण घेते. साईच्या पप्पांना आवडतात. जवला पण घेते बघा, लावून दिलेला एक्स्ट्रा, फक्त 100 रुपये. कसे बांगडे? कसं आहे बांगड्याचा वाटा?
100 रुपयाला. किती लावलेत? सुके बांगडे आहेत मित्रांनो, 100 रुपये. ही कशी आहे टोपरी मावशी? 100 ला. मांदे आहेत ना? आणि याला काय बोलतात? छोटी बोंबल्या ना? पाहू शकता मित्रांनो, 100 चे टोकऱ्या भरलेल्या आहेत. गर्दी तुम्ही पाहिलीच असेल, खूप गर्दी आहे. आज संडे आणि खूप सारे इकडे येतात सुकी मच्छी घेण्यासाठी. पण थोडीफार मच्छी घेतलेली आहे आणि चला आता काहीतरी खाऊन घेऊया, कारण खूप भूक लागलेली आहे. तर फायनली मित्रांनो, भिवंडीमध्ये हायवेवरती आम्ही होतो आणि इकडे दाराज धाबा करून आहे, खूप फेमस असा धाबा आहे. तर साईच्या पप्पांनी मला इकडे आणलेलं आहे धाब्यामध्ये. आणि पाठीमागे तुम्ही पाहू शकता धाब्याचे अँबियन्स खूप सुंदर असं दिसायला दिसते धाबा. आणि तिकडे पाठीमागे पण बैलगाडीचे चाक लावलेले आहेत आणि बोलतात ना आजूबाजूचा परिसर सुंदर असेल तर तिथे जेवायला पण खूप मस्त वाटतं. सो आम्ही इकडे बसलेलो आहोत आणि जेवणाची आता ऑर्डर दिलेली आहे. तिकडे आपण आता जेवणार आहोत आणि लगेचच मग निघणार आहोत. सो फायनली मित्रांनो, मी आता घरी आलेली आहे आणि घरी येईपर्यंत 3 वाजलेले आहेत. कारण सकाळी तर आपल्याला थंड हवा पण गार हवा खात गेलेलो होतो आणि आता येताना खूप ऊन कडक आहे. आणि मग आम्ही थांबत आलो पाणी वगैरे पित. तर मित्रांनो बोलतात ना, एखादा व्हिडिओ काढायचा युट्यूब मध्ये म्हणजे काही नुसता व्हिडिओ काढला आणि टाकला असं नाही. खूप मेहनत लागते. जे युट्यूबर आहे, जे प्रॉपरली व्हिडिओ काढतात त्यांना माहिती आहे की किती उन्हातून फिरावं लागतं आणि किती स्ट्रगल करावं लागतं, किती मेहनत करावी लागते मित्रांनो, तेव्हा एखादा व्हिडिओ बनतो. 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा म्हणा. तर सकाळी आम्ही गेलेलो इथून. आता सकाळी आम्ही 8 वाजता निघालेलो असेल. मग तिकडे व्हिडिओ वगैरे काढेपर्यंत आणि व्हिडिओ काढायचं म्हटलं ड्रोन शूट करावं लागतं, मग ते सगळं वेळ जातो त्याच्यामध्ये. आणि सो तेव्हा मग आपला व्हिडिओ पूर्ण होतो. आणि तुम्ही एका ताईने मला कमेंट केलेलं, म्हणजे ताई मित्र-मैत्रिणी कमेंट करतात की मी खूप फास्ट बोलते. तर फास्ट बोलते याचं कारण मित्रांनो, मी पहिले ना खूप स्लो बोलायची. तर साईचे पप्पा मला सारखे ओरडायचे की तू एवढी स्लो बोलते. त्याच्यामुळे कसं माझा फोकस असताना म्हणजे फास्ट वरती गेलो, मी पटापट बोलत असते. तरी पण आता ह्या व्हिडिओमध्ये खूप मी स्लो बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही कमेंट केले तर मला खूप छान वाटतं. तर कसं आहे मित्रांनो, एखाद्याला आपण कमेंट केलं आणि कोणती चूक सांगितली ना तर आपण सुधारण्याचा प्रयत्न करतो. सो तुम्ही अशाच मला कमेंट करत जा, कारण काही कमेंट आणि लाईक करायला पैसे लागत नाहीत, फ्रीमध्ये. सो तुम्ही माझे व्हिडिओ कुठून मित्रांनो बघता ना ते पण मला सांगत जा की तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता. मला पण समजेल की माझे व्हिडिओ कुठून लोक बघतात आणि किती लोक बघतात ते. तर मित्रांनो, आणि सबस्क्राईब करा, बाजूचं बेल बटन दाबा बाकीचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. कारण आता लवकरच होळी येत आहे. सो आपल्याला गावचे व्हिडिओ छान छान असे पाहायला मिळतील. आणि हा आजचा छोटासा व्हिडिओ होता. आपण वैष्णवी देवीला गेलो. सो हायवेच्या बाजूलाच ते मंदिर आहे. तर तुम्ही तिकडे कधी गेलात त्या मार्गाला तर तुम्ही तिकडे दर्शन करा. आणि खूप सुंदर आहे मित्रांनो, खूप पुराण काळातील मंदिर आहे. तर खूप छान वाटलं. आणि नंतर आपण पडग्याच्या मार्केटमध्ये गेलो, मच्छी मार्केटला. तिकडे खूप सारे लोक असतात. पडगा हा ओळखीचाच असेल सगळ्यांचा. खूप सारे लोक तिकडून सुकी मच्छी घेऊन येतात. सो आम्ही पण थोडीशी आणली मच्छी आणि नंतर मग आता आम्ही घरी आलेलो आहोत. सो मस्त वाटलं, आजचा दिवस पण छान गेला. वैष्णवी देवीचं दर्शन केलं आपण. तर मित्रांनो, छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी हा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना पाहता येईल. चला मग, पाहताय काय, पटापट व्हिडिओ शेअर करा आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, बाय बाय.